So I called up under the guise I'm checking on my card. Said, where are you from? We are from India. Rebuilding our country with American hands and American labor. We will follow two simple rules. Buy American and hire American. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही भाषा निवडून येण्यापूर्वीची आणि नंतरचीही कन्सास शहरात झालेली भारतीय तंत्रज्ञाची हत्या हे ह्याच भाषेचं हिडीस प्रकटीकरण. GPS बनवणाऱ्या गार्मिन ह्या कंपनीच्या ओलेद इथल्या मुख्यालयात काम करणारा भारतीय तंत्रज्ञ श्रीनिवास कुचीभोतला ह्याच्या हत्येमुळे अनेक प्रश्नांना जन्म दिलाय. आपल्या मित्रांसह शहरातल्या ऑस्टिन बार अँड ग्रिल इथं गेलेला असताना ॲडम प्युरिंटन या 51 वर्षाच्या माथेफिरू माजी नौसैनिकानं त्याला गोळ्या घातल्या. श्रीनिवास आणि हल्ल्यात जखमी झालेले त्याचे मित्र भारतीय आलोक मदासानी आणि अमेरिकन इयान ग्रिलोट यांच्याशी प्युरिटनची साधी ओळखही नव्हती. मात्र जो गोरा नाही तो दहशतवादी अशा वर्णद्वेषी मानसिकतेतून अतिरेक्यांनो माझ्या देशातून चालते व्हा असं ओरडतच ॲडमनं गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. श्रीनिवासची पत्नी सुनैना दुमालनं हीच भीती बोलून दाखवली. श्रीनिवासला असा मृत्यू यायला नको होता. काय बोलावं मला समजत नाहीये. काही ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार झाल्याचं मी अधूनमधून वाचत होते. आपण अमेरिकेत राहणं योग्य आहे का अशी शंका मनात यायची. पण त्यांना अमेरिकेत नेहमीच चांगलं घडतं असं सांगत मला धीर दिला. श्रीनिवाससोबत घडलेली घटना पुन्हा होऊ नये यासाठी अमेरिकन सरकार काही करणार आहे का? गोरा नसलेला प्रत्येक जण या देशासाठी धोकादायक नाहीये. गोरा नसलेला प्रत्येक जण हा देशासाठी धोकादायक नसतो. सुनैना म्हणाली ते अगदी खरं आहे. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे चेले आणि वर्णद्वेषी विखारी प्रचार करणाऱ्यांच्या लक्षात ही बाब येणार आहे का? व्हाईट हाऊसमध्ये शिरल्या 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिका प्रवेशबंदी करून ट्रम्प यांनी विद्वेषाला खतपाणीच घातलंय. जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशात अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटत नसेल तर राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचं हे सर्वात मोठं अपयश म्हणावं लागेल. श्रीनिवासच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. तरच अमेरिकेच्या प्रगतीमध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या अन्य देशाच्या नागरिकांना तिथं सुरक्षित वाटू शकेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.